नमस्कार, कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा। गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते दाखवते। 1 किलो गाजर, 1 वाटी साखर, 10-15 बदाम आणि साजूक तूप। आता गाजराची ना साल काढून ना मी हे गाजर सगळे किसून घेते। अगोदर सगळ्या गाजराची ना साल अशी काढून घेते सगळी। सगळे गाजराची ना साल काढून घेतली। आता आहे ना आपण एक किसनी नाही ना हे सगळे गाजर आहे ना किसून घेऊ। हे बघा आपल्याला आहे ना असे सगळे गाजर आहे ना किसून घ्यायचे। सगळे गाजर आहे ना आपण किसून घेतले। आहे ना गॅस आहे ना पेटून आपण कढई गरम व्हायला ठेवू। आता कढईमध्ये ना आपल्याला आहे ना तूप घेतलेलं ते तूप घालून घ्यायचं। आपल्याला हे सगळं तूप घालायचं। आपलं तूप गरम झालं आता आपण किसून घेतलेलं गाजर आहे ना सगळं आहे ना कढईमध्ये टाकून घेऊ। गाजर आहे ना आता आपल्याला आहे ना तुपावर आहे ना असं चांगलं आहे ना परतून घ्यायचे। गाजर आहे ना हे आता आपले आहे ना चांगले आहे ना असे तुपामध्ये परतून झाले। आता आहे ना आपण 1 वाटी घेतलेली साखर आहे ना ती पण सगळी घालून घेऊ। आणि ही साखर आहे ना एक सारखी हलवून घ्यायची, म्हणजे आपल्या आहे ना साखरेचा आहे ना पाक होतो। आपले ना आता आहे ना गाजर शिजतात आहे ना तोपर्यंत आहे ना आपण आहे ना घेतलेले बदाम आहे ना हे थोडेसे असे कुटून घेऊ। आता आपल्याला आहे ना उखळमध्ये कुटून घ्यायचे। बघा जास्त बारीक पण नाही करायचे आपल्याला बदाम। तुम्हाला नसेल आवडत कुटून तर तुम्ही कापून पण टाकू शकता। बघा असे ना बदाम कुटून घेतले। जास्त बारीक पण नाही केले आणि जास्त जाड पण नाही केले। आता हे कुटून घेतलेले बदाम पण आहे ना आता आपण आहे ना गाजराच्या हलव्यामध्ये टाकून घेऊ। हे बघा हे सगळे आहे ना आपल्याला आहे ना हे बदाम पण आहे ना याच्यात टाकून घ्यायचे। बदाम आहे ना आपण आता चांगले मिक्स करून घेऊ। हे बघा आता साखरेचं आहे ना चांगलं असं गाजराला पाणी सुटलं। आता आहे ना आपण आहे ना त्याला आहे ना झाकण ठेवून आहे ना 10 मिनिटं आहे ना शिजून घेऊ। आता 10 मिनिटं आहे ना आपल्याला आहे ना हे गॅस शिजून घ्यायचं। विलायची जायफळ पावडर घेतली ती घालून घेऊ। विलायची आणि जायफळ पावडर आहे ना ही आपल्याला आहे ना गाजराचा हलवा शिजत आल्यावरच घालायची, म्हणजे त्याचा वास आहे ना खूप छान राहतो। आता आपण आहे ना परत आहे ना हे चांगलं हलवून आहे ना परत आहे ना 2-3 मिनिटासाठी ना झाकून ठेवू। पूर्ण आहे ना आपल्याला आहे ना गाजराचा हलवा शिजायला आहे ना 10 मिनिटं लागले। 10 मिनिटामध्ये ना आपला गाजराचा हलवा बघा किती छान असा मऊसूत शिजला आणि किती छान झाला बघा, कलर पण किती छान आला। चला आता सगळा हलवा आहे ना आता एका बाउलमध्ये काढून घेते। तुम्हाला माझ्या गाजराच्या हलव्याची रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गाजराचा हलवा करून बघा।